Welcome to session 13 of trigonometry second, last concept. Trigonometric functions of angles of a triangle. We know that in triangle ABC, angle A plus angle B plus angle C, angle denoted by capital letters, angle A plus angle B plus angle C equal to पाय और 180 डिग्री. मग याच्यापासून कोणत्याही दोन अँगलची किंमत काढू शकतो मी. अँड देअरफॉर ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी और बी प्लस सी इक्वल टू पाय मायनस ए और ए प्लस सी इक्वल टू पाय मायनस बी. कोणत्याही दोघांची किंमत येईल. ओके. आणि मग याच्यावरनं जर मला याचा साइन घ्यायचा असेल, साइन ए प्लस बी इज सेम ॲज साइन पाय मायनस सी. सिमिलरली याचा पण घेता येईल. ओके. 180 मायनस कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंडमध्ये साइन कसा आहे? पॉझिटिव्ह आहे आणि 180ला चेंज होत नाही. म्हणजेच काय झाला? साइन सी. बघा, साइन ए प्लस बीची किंमत काय आली? साइन सी आली. सिमिलरली साइन बी प्लस सी इक्वल टू साइन ए, साइन ए प्लस सी इक्वल टू साइन बी. अँड बघा, कॉस ए प्लस बीची किंमत काय येईल? कॉस ऑफ, दोन्ही बाजूचा कॉस घ्या, पाय मायनस सी. आता हा कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड आहे, मायनस आहे आणि किंमत काय येईल? मायनस कॉस सी. कॉस ए प्लस बी इक्वल टू मायनस कॉस सी. पण कुठं? ट्रायंगलमध्ये, इन अ ट्रायंगल. सिमिलरली आल्सो जर आपण हाफ अँगलमध्ये कन्वर्ट केला तर ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू, दोनने डिवाइड केलं तर काय होईल? पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. पहिलं एक्सप्रेशन, याला दोनने डिवाइड करा, एकच येतोय मी. मग याचा साइन घेऊन बघू. अँड देअरफॉर साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. आता काय आहे? 90 मायनस आहे. 90 मायनस हा 90 आहे. 90 मायनस म्हणजे पहिला क्वाड्रंट आहे, सगळेच पॉझिटिव्ह आहे आणि 90 वेळा काय होतं? साईनचं कॉस होतं, कॉसचं साइन होतं. साइन ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू कॉस सी अपॉन 2 आणि कॉस ऑफ, जर समजा दोन्ही बाजूचा मी कॉस घेतला तर कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2. पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, पॉझिटिव्ह आहे आणि कॉसचं रूपांतर कशात होईल? साईनमध्ये होईल. तर असे फॉर्म्युले त्या वेळेला पुन्हा मी सांगणारच आहे, पण बेसिक हा कन्सेप्ट आहे. आणि मग याच्यावरती आपले आत्तापर्यंत झालेले हाफ अँगल, डबल अँगल हे फॉर्म्युले वापरून याच्यावरती काही प्रॉब्लेम्स या एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत. प्रॉब्लेम सगळे चांगले आहेत. Okay, we see one by one problem. Okay. In triangle ABC, if A plus B plus C equal to pi means 180 degree. तुम्हाला सांगितलं तसं show that cos 2A plus cos 2B plus cos 2C equal to -1 -4 times cos A cos B cos C. हा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे प्रूव्ह करायचं आहे हे. मग त्याच्यासाठी मी काय करतो? लेफ्ट हँड साईड घेतो. LHS इक्वल टू कॉस 2A प्लस कॉस 2B प्लस कॉस 2C. ही लेफ्ट हँड साईड घेतली. इक्वल टू ही प्रूव्ह करायची आहे. डबल अँगल नको, सिंगल. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? कॉस C प्लस कॉस D. कॉस C प्लस कॉस D, पण दोघांसाठीच फॉर्म्युला आहे म्हणून पहिले दोन घेतले आणि याच्यासाठी मी फॉर्म्युला वापरला कॉस C प्लस कॉस D. आठवतो? कॉस C प्लस कॉस D इक्वल टू 2 टाइम कॉस ॲडिशन 2A प्लस 2B अपॉन 2 इंटू कॉस सबट्रॅक्शन
2a मायनस 2b अपॉन 2 नसेल तर तो फॉर्म्युला समोर ठेवा प्लस कॉस 2c ॲज इट इज. सिम्प्लिफाय इट, यू गॉट 2 टाइम्स कॉस काय होईल 2a प्लस 2b अपॉन 2 म्हणजे फक्त काय राहील a प्लस b इंटू कॉस a मायनस b 2 कट झाला प्लस कॉस 2c. एम आय करेक्ट. आता a प्लस b ऐवजी काय पुट करू शकतो आपण पाय मायनस c, दोघांची सम कारण तिघांची बेरीज 180 आहे. मग a प्लस बीची किंमत मी काय पुट करू शकतो 2 टाइम कॉस ऑफ पाय मायनस c इंटू कॉस ऑफ a मायनस बी. आता सिंगल अँगल झालं मग याचाही सिंगल अँगल फॉर्म्युला कॉस 2 थीटा. डबल अँगल मला नको आहे मग याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. बघा तुमच्याकडे आहे का. दिस कॅन बी रिटर्न ॲज 2 कॉस स्क्वेअर थीटा ऐवजी सी आहे मायनस 1 हा शेवटच्यासाठी फॉर्म्युला वापरला. एम आय करेक्ट. बरोबर आहे इथपर्यंत. अँड दॅट इज इक्वल टू आता याच्यासाठी कॉस पाय मायनस हा कोणता क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंट आहे. 180 मायनस सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह म्हणून मायनस 2 टाईम आणि 180ला चेंज होत नाही म्हणजे कॉसचा कॉसच राहील इंटू कॉस ऑफ ए मायनस बी आहे तसाच प्लस 2 कॉस स्क्वेअर सी मायनस 1. या दोन टर्म एकत्र घ्या. दोघांमध्ये काय कॉमन आहे ते बघा. काय कॉमन आहे 2 कॉमन आहे. अजून कॉस सी कॉमन आहे. दोन्हीकडे 2 कॉमन आहे. कॉस सी कॉमन आहे. पहिल्या याच्यात काय राहिला माहिती आहे मायनस कॉस ए मायनस बी प्लस कॉस सी. एम आय करेक्ट. मी कॉमन पार्ट घेतला. पहिल्यांदा हे बरोबर आहे का ते बघा. आता कॉमन घेतला आहे मी. एम आय करेक्ट. अँड दॅट इज इक्वल टू हा कॉस सी पॉझिटिव्ह टर्म पहिल्यांदा घेतो 2 कॉस सी इक्वल टू कॉस सी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी मायनस 1. ओके. पुन्हा सीची किंमत आता या सीची किंमत काय येईल सी इक्वल टू पाय मायनस ए प्लस बी. का ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय आहे. मग त्या सीची किंमत टाकून देऊया 2 टाइम कॉस सी इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ पाय मायनस ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी मायनस 1. अगेन 180 मायनस हा क्वाड्रंट कोणता आहे सेकंड आहे. सेकंडमध्ये कॉस कसा येतो निगेटिव्ह येतो म्हणून मायनस हा 2 कॉस सी आहे तसाच निगेटिव्ह आला आणि 180ला चेंज होत नाही म्हणजे कॉसचा कॉसच राहील साईनचा साईनच राहील. काहीच नाही केलं बघा सिंपल वेने आला. ओके. आता इथे मायनस आहे इथे मायनस आहे. मायनस साईन पुढे घेतो मायनस 2 कॉस सी इंटू कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी मायनस 1. सॉरी मायनस साईन कॉमन घेतला प्लस आला. ओके. आणि मग वापरा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरला तरी चालेल. याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इक्वल टू 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी. चेक करून बघा याचा आन्सर मायनस 1 आणि विच इज इक्वल टू हा मायनस 1 पुढे घेतो हा 2 मायनस 4 टाइम्स कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी अँड विच इज इक्वल टू राईट हँड साईड. आता याचा आन्सर तुम्हाला चेक करायचं हेच येतं का बाजूला करून बघा. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. सिम्प्लिफाय करा तुम्हाला आन्सर
येऊन जाईल बघा. असा हा प्रॉब्लेम आला तर 3 किंवा 4 मार्काला असे प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. sin a plus sin b plus sin c equal to 4 times cos a by 2 into cos b by 2 into cos c by 2. Let us prove it. Consider again left hand side. Sin a plus sin b plus sin c. आता हाफमध्ये कन्वर्ट करायचं आहे. फॉर्म्युले तेच, डबलचे जे फॉर्म्युले तेच, फक्त हाफसाठी वापरायचे. प्रॉब्लेम आपल्याकडे दोघांसाठीच आहे. कोणते फॉर्म्युले? साइन सी प्लस साइन डी. बघा काय तुमचा फॉर्म्युला आहे. साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 टाइम्स साइन ॲडिशन अपॉन 2 इंटू कॉस सबट्रॅक्शन ऑफ अँगल्स अपॉन 2 प्लस साइन सी. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू, आता ॲडिशन ऑफ ए प्लस बीची किंमत टाकायची आहे. पुट a प्लस बी अपॉन 2 इक्वल टू पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2, कारण a प्लस बीची किंमत पाय मायनस सी, दोनने डिवाइड केलं ही किंमत आली. जर टाकली तर मला काय मिळेल बघा, 2 टाइम्स साइन ऑफ पाय बाय 2 मायनस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ a मायनस बी अपॉन 2 प्लस साइन सी. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू 2 टाइम, क्वाड्रंट कोणता आहे? पहिला आहे. 90 मायनसला कन्वर्जन होतं, म्हणजे साईन ऐवजी काय येईल? कॉस येईल. आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे. कॉस ऑफ सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. आता राहिला याचा, सगळेच हाफ अँगलमध्ये आले, मग याचाही हाफ अँगल फॉर्म्युला आठवतो. साइन थीटा इक्वल टू 2 टाइम साइन थीटा अपॉन 2 इंटू कॉस थीटा अपॉन 2 वापरा. 2 टाइम प्लस 2 टाइम साइन सी अपॉन 2 इंटू कॉस सी अपॉन 2. पुन्हा मागच्यासारखं दोघांना काय कॉमन आहे तेवढा पार्ट बाहेर घ्या. इक्वल टू 2 कॉस सी अपॉन 2, 2 कॉस सी अपॉन 2 घ्या बाहेर. 2 कॉस सी अपॉन 2 इंटू ब्रॅकेट काय राहिला? कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. चला पहिल्या याच्यात प्लस काय राहिला? साइन ऑफ सी अपॉन 2. अँगल वेगवेगळे आहे. आणि दुसरं गोष्ट, कॉस प्लस साईनसाठी फॉर्म्युला नाही, कॉस कॉस किंवा साईन साईन पाहिजे. मग या सीची किंमत टाकून द्यायची. सी बाय 2ची किंमत कशी टाकणार? 2 टाइम कॉस सी अपॉन 2 इक्वल टू, हा ए मायनस बी आहे ना, हा त्याच लँग्वेजमध्ये पाहिजे ए आणि बीच्या. मग साइन ऑफ सीची किंमत काय आहे? पाय मायनस ए प्लस बी. मग याला 2ने डिवाइड करा. पाय अपॉन 2 मायनस ए प्लस बी अपॉन 2. ओके, ह्याला अपॉन 2 आहे, मग इथंही अपॉन 2 घ्या, इथंही अपॉन 2 घ्या. एम आय करेक्ट? ब्रॅकेट कंप्लीट. इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 प्लस, आता 90 मायनसला पहिला क्वाड्रंट आहे आणि साईनचं रूपांतर कशात होणार? कॉसमध्ये होणार. ए प्लस बी अपॉन 2. बघा 90 मायनसला साईनचं रूपांतर कशात झालं? 90 मायनसला साईनचं रूपांतर कशात झालं? बघा 90 मायनसला साईनचं रूपांतर कॉसमध्ये झालं. आता पुन्हा कोणता फॉर्म्युला? बाय कॉस सी प्लस कॉस डी. कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला वापरला तर तो काय? 2 टाइम कॉस सी अपॉन 2 इंटू 2 टाइम कॉस ऑफ ॲडिशन ए मायनस बी अपॉन 2 प्लस ए प्लस बी अपॉन 2 सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी. हा म्हणजे सी आहे, मायनस डी
हा सी, हा मायनस डी अपॉन 2 अँड ट्राय टू सिम्प्लिफाय. हा 2 आणि हा 2 काही 4 कॉस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, बी कट होईल, 2a अपॉन 2 a अपॉन 2 इंटू कॉस a मायनस बी मायनस ए मायनस बी अपॉन 2. काय शिल्लक राहिला? मायनस 2b. कॉसला निगेटिव्हचा फरक पडत नाही. मायनस 2b अपॉन 2 मायनस बी, आणि हा कुणाचा आहे? याला पुन्हा अपॉन 2 आहे. हे सिम्प्लिफिकेशन आहे. आणि कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट पडत नाही, म्हणजे निगेटिव्हमुळे कॉस पॉझिटिव्ह होतो. आणि पुन्हा हे शिरेली घ्या, a/2 आहे, b/2 आहे, c/2 आहे. पुन्हा कॉस a/2 इंटू कॉस b अपॉन 2 इंटू कॉस c अपॉन 2 अँड विच इज युअर RHS. बघा काही टिपिकल आहे का? थोडंसं लेंदी आहे, एवढं मान्यच करावं लागेल. ओके, वन मोर प्रॉब्लेम. बघा तिसरा प्रॉब्लेम. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी इक्वल टू 2 टाइम साइन ए साइन बी साइन ए साइन बी कॉस सी. ओके, मग याची लेफ्ट हँड साईड घेऊया आपण. साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी. ओके, विच इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए, फॉर्म्युला दोघांसाठीच आहे. मग मी काय करतो? 1 प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर सी. याचे दोन फॅक्टर्स पडतात. विच इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए, याचे दोन फॅक्टर कोणते? साइन बी प्लस साइन सी आणि साइन बी मायनस साइन सी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे दोन फॅक्टर, 1 प्लस 1 मायनस, आणि याच्या पुढे फॉर्म्युले आहेत कोणते? साइन सी प्लस मायनस साइन डी. हे फॉर्म्युले वापरा. अँड दॅट इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए प्लस, बघा पहिल्यासाठी फॉर्म्युला 2 टाइम प्लस आला साइन पहिल्यांदा, बी प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस बी मायनस सी अपॉन 2. एम आय करेक्ट? आता मायनस पहिल्यांदा आलं, मायनस पहिल्यांदा आलं की कॉस पहिल्यांदा घेतो, बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2. एम आय करेक्ट? आय यूज ओनली फॉर्म्युला. मी फक्त फॉर्म्युला वापरलेला आहे. ओके, देन आता मी सारख्या बघा, बी प्लस सी अपॉन 2 ही बी प्लस सी अपॉन 2, एक 2 कॉमन घेतो आहे. बघा कसा करतो आहे. साइन स्क्वेअर ए प्लस 2 टाइम साइन ऑफ सेम अँगल असलेल्या टर्म बी प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ बी प्लस सी अपॉन 2. ही आणि एक 2, अजून एक पुढचा प्रॉब्लेम 2 राहिला 2. पुन्हा आता बी मायनस सीच्या टर्म बी मायनस सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ बी मायनस सी अपॉन 2. एम आय करेक्ट? आणि हा कसला फॉर्म्युला आहे? बाय 2 टाइम साइन थीटा अपॉन 2 इंटू कॉस थीटा अपॉन 2 इक्वल टू हा हाफ अँगल फॉर्म्युला आहे साइन थीटाचा. म्हणजेच काय येईल? साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए प्लस, आता याची किंमत काय येईल? 2 टाइम साइन थीटा अपॉन 2 कॉस थीटा अपॉन 2 इक्वल टू साइन थीटा. मग साइन थीटा म्हणजे कोण, सेम अँगल. थीटा म्हणजे कोण? बी प्लस सी प्लस साइन बी मायनस सी बाय हाफ अँगल फॉर्म्युला. एम आय करेक्ट? अप टिल एनी प्रॉब्लेम? इथपर्यंत काही अडचण आहे का? बघा, साइन स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला, हा बी प्लस सी अँगल प्लस साइन बी मायनस सी. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? ओके,
दॅट इज हा बी प्लस सी ॲडिशन आला की आपण काय करतो, तो रिझल्ट वापरतो. प्लस साइन ऑफ पाय मायनस ए प्लस साइन ऑफ बी मायनस सी. काय पुट केला बी प्लस सी इक्वल टू पाय मायनस ए. 180 मायनस सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो, मग आहे तेच साईन राहील. 180ला चेंज होत नाही. साइन ए प्लस साइन बी मायनस सी. एम आय करेक्ट अप टिल एनी प्रॉब्लेम? दॅट इज इक्वल टू या दोघांना कॉमन साइन ए ओके इंटू ब्रॅकेट साइन ए प्लस 1 प्लस साइन बी मायनस सी. समथिंग मिस्टेक? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? काय चूक झाली माहिती आहे? काय चूक झाली? इथं साईन कोणतं होतं? इंटू होतं. मग इथंही कुठलं साईन येईल? इंटू येईल. म्हणजे इथंही कोणतं साईन येईल? इंटू येईल. म्हणजे इथंही कुठलं साईन येईल? इंटू येईल. आणि आता बघा या दोन्ही एकच टर्म आहे, या दोघांना कॉमन काय आहे? साइन ए इंटू ब्रॅकेट साइन ए प्लस साइन बी मायनस सी. एम आय करेक्ट? आता काय झालं होतं? इथं इंटू होतं, माझ्याकडनं काय झालं होता? प्लस झाला होता. आता बरोबर आहे. या एची किंमत बी आणि सीच्या लँग्वेजमध्ये टाकून द्या. कशी टाकणार? पाय मायनस बी प्लस सी विच इज इक्वल टू साइन ए इंटू साइन ऑफ पाय मायनस बी प्लस सी प्लस साइन ऑफ बी मायनस सी which is equal to sin A इंटू ब्रॅकेट 180ला चेंज होत नाही म्हणजेच काय आहे तोच राहील. क्वाड्रंट सेकंड आहे, पॉझिटिव्ह आहे. साइन बी मायनस सी आणि याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला तुमच्याकडे आहे फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनमध्ये. याची किंमत काय आहे? 2 टाइम. ॲडिशन असेल तर साइन पहिल्यांदा ॲडिशन अपॉन 2 बी प्लस सी प्लस बी मायनस सी काय येईल? 2b अपॉन 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी. मी वाटल्यास ते अँगल्स लिहितो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. इंटू कॉस बी प्लस सी. साइन चेंज केले आणि सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल बघा? 2 पुढे इंटू साइन ए इंटू साइन सी सी गेला 2b अपॉन 2 बी इंटू कॉस सी सी गेला सॉरी बी बी गेला सी प्लस सी प्लस सी 2c अपॉन 2 म्हणजेच सी आणि हीच तुमची राईट हँड साईड आहे बघा विच इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि असे हे प्रॉब्लेम्स. ओके असे आणखी काही प्रॉब्लेम्स आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. आता तोपर्यंत इथं थांबूया. ओके बघा ते इकडचं जे राहिलं होतं तेही बघून घ्या, फॉर्म्युले कसे वापरले ते. अँड आय थिंक वी स्टॉप हिअर.